काटोल विधानसभा मतदारसंघात यंदा बदलाचे वारे वाहत आहेत। गेल्या काही दिवसांमध्ये घडलेल्या राजकीय घडामोडी पाहता राजकीय समीकरणे मोठ्या प्रमाणात बदलली आहेत। गेल्या अनेक वर्षांपासून या मतदारसंघावर असलेल्या देशमुख घराण्याच्या सत्तेला आता धक्का बसणार असं चित्र सध्या या मतदारसंघात निर्माण झालं आहे। यामुळे या मतदारसंघात यंदा भाजपचं कमळ फुलण्याची चिन्ह आहेत। काटोलमध्ये नगराध्यक्ष पदाचा काळ गाजवणाऱ्या चरणसिंह ठाकूर यांना भाजपने उमेदवारी दिली। तिथेच त्यांचा विजय निश्चित झाल्याचं बोललं जातंय। त्याचं कारण असं की त्यांनी केलेल्या कामाच्या मेरिटवरच त्यांना उमेदवारी मिळाली असं भाजपच्या अंतर्गत चर्चांमध्ये बोललं जातंय। शहरात 44 किलोमीटर रस्त्यांची कामं, अण्णाभाऊ साठे नागरी वस्ती सुधार योजनेतून करण्यात आलेली 1,80,00,000ची कामं, हनुमान तळ्याची पार येथे बांधलेलं संत लहानूजी महाराजांचं सभागृह, राजाभाऊ जिनम्याशिय हॉल, सावित्रीबाई वाचनालय, अण्णाभाऊ साठेनगरचं लहुजी साळवे सभागृह, पंचवटीतले साई मंदिरांचं सभागृह ही महत्त्वाची कामं झाली। तसंच शहराला स्वच्छ ठेवण्यासाठी आवश्यक असलेली 1 कोटी रुपयांच्या भूमिगत गटार योजनेची कामं 80% पूर्ण झाली। केंद्र सरकारच्या खेलो इंडिया योजनेच्या माध्यमातून तयार करण्यात आलेलं 5 कोटी रुपयांचं जलतरण तलाव, पंतप्रधान आवास योजनेची कामं आणि कोट्यवधी रुपयांची प्रस्तावित कामं या सर्व कामांमुळे चरणसिंह ठाकूर म्हणजेच काम करणारा माणूस अशी प्रतिमा तयार झाली आहे। तर गेल्या 30 वर्षापासून या मतदारसंघाचा इतिहास पाहिला तर 1995 पासून या मतदारसंघात अनिल देशमुख यांची एकहाती सत्ता होती। याला अपवाद फक्त 2014च्या निवडणुकीचा होता। मात्र एवढे वर्ष सत्ता दिल्यानंतरही आपल्या एखाद्या कार्यकर्त्याला उमेदवारी न देता अनिल देशमुखांनी आपल्याच मुलाला उमेदवारी दिल्यानं पक्षांतर्गत नाराजी वाढली आहे। तसंच भाजप उमेदवार यांनी नगराध्यक्ष आणि कृषी उत्पन्न बाजार समितीचे अध्यक्ष असताना केलेली कामं या मतदारसंघात चर्चेचा विषय ठरले आहे। तर दुसरीकडे भ्रष्टाचाराचे आरोप असलेल्या नेत्याचा मुलगा असं चित्र सध्या मतदारसंघात आहे। या मतदारसंघात देशमुखांची मोठी ताकद होती, पण आता त्यांच्या पराभवाची दाट शक्यता आहे। त्याची कारणं नेमकी काय आहेत जाणून घेऊया। अनिल देशमुख हे गृहमंत्री असताना त्यांच्यावर मोठे आरोप झाले। गृहमंत्री पदावरच्या माणसाला अशा आरोपांमध्ये तुरुंगात जावं लागण्याची ही ऐतिहासिक घटना एकूणच देशमुखांना आणि काटोलला बदनाम करणारी होती। त्यामुळे लोकांमध्ये नाराजीची लाट आहे। त्यामुळे आता सलील देशमुख यांच्यावर जनता कितपत विश्वास ठेवेल यात शंका आहे। त्यासोबतच देवेंद्र फडणवीस यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची मानली जात आहे। त्यामुळे त्यांनी स्वतःही जागा निवडून आणण्यासाठी आपली सर्व ताकद लावल्याचं बोललं जाते। त्यामुळे एकीकडे भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप झालेले देशमुख आणि एकीकडे देवेंद्र फडणवीस यांच्यासारखं निष्कलंक व्यक्तिमत्व असाच हा लढा होणार आहे। त्यामुळे भाजपचं पारडं जड भरणार आहे। एकूणच हे सर्व समीकरण पाहता देशमुखांसाठी यंदाची ही निवडणूक कठीण असणार आहे। तर चरणसिंह ठाकूर यांच्यासाठी ही सगळी समीकरणं फायद्याची ठरणार असल्याची चर्चा आहे। यावर तुम्हाला काय वाटतं? तुमचं मत, तुमची प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की करा।